नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत. आता वाजले सकाळचे 8:30. आता आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे झाला आहे. तर तेवढ्यात आपल्या आजीला भेटायला सकाळ सकाळी 2 छोट्याले कोण आले तुम्हाला दाखवतो. ते दररोज आजीला नाही का नित्यनेमाने बघता आणि लय खुश होता. आज मेजरला ते म्हटलं की नाही का आजीला घरी जाऊन पाहायचं आहे. तर त्यांना सकाळ सकाळी मेजर घेऊन घरी आला आहे आणि आज ते दोघांच्या चेहऱ्यावरती खुशी बघा आणि आजीच्या पण बघा. तर काही बघू शकताय मेजरला तुम्ही बघितलं होतं, पण त्यांचे 2 मुलं हे बघा ते भेटायला आले स्पेशल आजीला. आणि आजी बघा काय करते. आजी आता भाकरी कालवून करते 4-6 चपात्या. या दररोज नाही का पहिली लाईक मारतो म्हणतो मी, मला आज ब्लॉगमध्ये घे, तर त्याला पण घेतलंय. कसं वाटलं आता? भारी वाटतं का? खुश झालाय तो. आज तो शर्ट घातलं मला कस काय दिसतं मग. लय भारी दिसते, पण आवाज आणि सर्दीने बघ ना कसं झालंय. नको नको झाली बाबा खरंच. सर्दीने ना नाड्यात तोडीचं नुसतं आगवती, नाका वाटून पाणी गळत. मी गोळ्या नको जाऊन तुला चागडायचे आणतो. हा सगळ्याच्या सांग. ट्रिप्सेल झोपत एक थोडी. नाही बाबा झोप नाही येत मला. का मग काय करते? जाते पाठीमागं. नको नको, तू आता झोप थोडी, शांत बस. आज काय करू आता सकाळ धरून बसले शांत. भरपूर कड्या वगैरे सगळे करून पेली आहे, तरी पण काही फरक नाही पडू राहिला. कारण वातावरण भरपूर दूषित आहे, त्याच्यामुळे नाही का ते वाढतच चाललं आहे. गाईज मेडिकलकडे गेलो होतो, पण मेडिकलच बंद होतं म्हणून नाही का दुकानामधून विक्स आणला होता. शेवटी तेच गावाला जावं लागेल आणि आजीला सिरपच आणावं लागेल. हे बघा आजोबा बसले. खायचं का तुम्हाला पण एखादं? काय हे विक्स तुम्हाला आवडत असतं ते चॉकलेट सगळायचं चॉकलेट. हां झोपचं खेपी असते ती गोळी नाही ना मग चॉकलेट आहे चॉकलेट जरा. बस झालं ना. हां आजी कुठे माझी? गेली कोरपायला. तिला म्हणलं होतं ना झोप येतं मग. काय मी म्हटलं होतं तिला, पण तिला पण राहत नाही. ती म्हणते मला झोप नाही येत. शेवटी आली बसली इकडे खुरपीत. मेडिकलमध्ये गेलो होतो, मेडिकलच बंद आहे. मग दुकानामधून विक्स आणल्या तर थोड्याने तेच घाल जातो आणि सिरपची बॉटल आणतो एखादी. तीच गॉल खायला जायचं का? बॉटली आणतो. तो घासाला जाम बसला आज. हं? तो घासाला बसलाय. बाटली आणतो सिरपची टिप्पी. हां नको काय खिशात ठेवते चॉकलेट. एक खाय आता 5-5 मिनिटाला. जाऊ नको कुठं आता. कमून हेडेव बुडाला आज. दुखत आहे तो व्हिडिओ जाऊ दे. मी काढतो ना ब्लॉग काढतोय. व्हिडिओ नाही पडून ते टेन्शन न घेऊ तू. एवढं दुखत आहे तरी आपल्या आजीला टेन्शन आहे की व्हिडिओ बुडवतोय. काय करतो नाही बुडत, टेन्शन न घेऊ. त्याच्यामुळे मी नाही का कंटिन्यू शूट करत राहतोय. म्हणजे तिला असं वाटायला नको मी करत नाही. तिचा शब्द मोडून नाही देते मी, कंटिन्यू काढतच राहतोय. हे बघ याच्यामध्ये दिसते तू ब्लॉग चालू आहे, टेन्शन न घेऊ. रेसिपी जर नाही काढली तरी तू जाऊन झोप उलट. झोपले तर जास्त जोडकत मला. मग थोड्या वेळात बस येतात. अरे हे काय होतं इकडे माती बिती धूळ वगैरे जाऊन अजून सर्दी मुंबई. हां घ्यायचं तुम्हाला गोष्ट दाखवतो. आपल्या आजीला चॉकलेट हातात देतात, तिनं फोडून खाल्लं. हे बघा इकडं अजून पाठीमागं आलं मी आजीला चॉकलेट देऊन, तिनं खाल्लं. पण आज मी ब्लेड घेतलं आहे बघा. ते चॉकलेटचं काय करून ठेवलं आहे. काय पण हे बघा आत्ता कुठंतरी फुटलं आहे. आज तुझे फोडलंय. बहिणी 2 चॉकलेट खाल्ले असते ना आतापर्यंत. आज घरमध्ये आज येणार काय घाम आल्या मला घरमध्ये. आज पाऊस येणार. हा का? भारी काम आहे. तुम्हाला कसं काय कळालं पाऊस येणार आहे? घामले आला मला. मी झोपलोच घाम आला. काल ते ओली पाणी दिलं बघ ना कसं खोल देतात. लई पाणी चाललं तर सनाट ओलं आहे ना खाली. तर काहीच मेजर सुट्टीवरती आलेले 1 महिना झाला आहे आणि आज त्याचा सुट्टीचा शेवटचा दिवस आहे. आता यानंतर 3 महिन्याने आपल्याला मेजर दिसणार आहे. म्हणून आम्ही 2 जण आज नाही का शेवटचा दिवस म्हणून चाललोय बाहेर फिरायला. आता त्याचं थोडं काम पण आहे. फ्लाईट कधीची आहे? उद्या 2 वाजता आहे. पाठ 2ची फ्लाईट आहे म्हणजे नाईटची. तर आता काहीच नाही, गाडी पार्किंग करून घेतली इकडे आणि मेजरचं काम वगैरे पूर्ण सगळं संपून आम्ही नाही फिरलोत. आणि आत्ता मेजर आम्हाला जेवायला घेऊन आला आहे. शेवटचा दिवस आहे आज, सॅड आहे. त्याच्यामुळे नाही का एक मुवमेंट बनवण्यासाठी नाही का आम्हाला पार्टी देऊ राहिला आहे. मी आणि अजून माझा एक मित्र आहे, किती मोठ्या हॉटेलला घेऊन आला आहे. माझे जेवढे मित्र आहेत ना तेवढे सगळे मेजर नाही का सुट्टीला येताना एवढे खुश असतात, पण हे जाताना नाही का खरंच त्यांचे चेहरे पडून जाते एकदम. ऑर्डर दिली आहे का? देतो आधी ऑर्डर देऊन मग हातपाय धुवून आपण तोपर्यंत येऊन जाईल. ओके ओके.
मेजर नाही घ्यायचं हॉटेलला नगरला येत असतं जेवायला. इथली भाज्या वगैरे त्याला माहिती आहेत. आता ऑर्डर त्याने दिली आहे. काय येतं आहे पाहू. सरप्राईज आहे भाजी. काय सांगितलं आहे बघा ना, आल्यावर दाखवू नक्की. आता काय ऑर्डर दिली आहे दाखवतो. मला माहीत नाही, मी हात धुवायला गेलो होतो तोपर्यंत दिलेली आहे त्यांनी. हां दिलो हे बघ, हे काय घी प्युअर. घी तूप देशी आहे. हे कसं काय माहिती तुला देशीचे? हां मेजर देशीचे. तू खाऊन पाहिलेलं का? मी तर कंटिन्यू येतोच जेवायला. फॅमिली सहित मी आलेलो आहे. गाईज बघू शकता फॅमिलीसाठी एकदम मस्त रेस्टॉरंट आहे, त्याच्यामुळे तर आलं आहे परत. थोड़ा ये सर उसमें सब्जी डाला है ना नीचे से काय हे लई सब्जी वाटे ना धन्यवाद. ही कोणती भाजी आहे? मिक्स अंडी. मिक्स हंडी. मेजर हॉटेलला कंटिन्यू येत असतो. आज आम्हाला पार्टी द्यायला घेऊन आलो आहे. जायचं नाही का, सॅड मुवमेंट आहे म्हणून का पार्टी देऊ राहिला आहे. आणि आता टेस्ट करून पाहू. मस्त आहे खरंच. खरंच जर आवडलं तरच सांग. अरे खरंच आहे. आवडलं तर काय प्रॉब्लेम. आज नाही खरंच भारी आहे. आपलं काय करतं नाही. हॉटेल नाही आवडलं तर आपण चेंज करू शकतो हॉटेल पुढच्या वेळेस. नाही नाही मस्त आहे. हे पाहिजे लिंबू टाकून आणतो इकडे. मित्रांनो या जेवण करण्यासाठी. अरे जेवण का नवरदेवाला भात आहे, नवरदेवाचा भात. याचं नाही का 15 तारखेला लग्न आहे बरं का. अजून याच्याकडून पार्टी घ्यायची ना याच्यात. तू मला कसं भेटते, मी चाललो आज. अरे पण तू आमच्यासाठी तर लढू शकता ना थोडा. काय एवढं मस्त जेवण झालंय आणि आज फर्स्ट टाइम टेबलवरती हात धुवायला भेटलंय. आज प्रत्येक हॉटेलला नाही भेटत बरं. हे बघ, मी पण खडून भाज्या गरम पाणी एकदम नाही का मस्त हात धुवायला. मस्त निवांत जेव. मग तू काही बोलत नाही रे, याला बोलायला शिकव ना. लाजतोय. लाजू नका मग तू जेवायला. एक नवीन होणारा नवरदेव आणि आज नवीन झालेला बाप आहे. आज मुलगा झाला याला. दोघांची पार्टी नाही बरोबर, पार्टी माझी आज. जागेवरती नाही का बडीसर आणि हे आलंय सोप. थोड्या वेळात बिल पण येणार आहे आपल्या जागेवर काय मित्रांनो. कसं काय घाबरून टाकायचं. आता चाललो आहेत आम्ही घरी. अजून मेजरला नाही का त्याचं बॅग वगैरे सगळं पॅक करायचं आहे. आता दुपारचे वाजले तर 2, घरी जाऊ तर 2:30 तरी वाजते. आपले आजोबा थोड्या वेळापूर्वीच म्हणले होते की आज लई पाऊस येणार आहे जोराचा. तर त्यांना फक्त गरमत होतं, त्याच्यावरून ते म्हणत होते. आणि बघू शकता किती जोराचा पाऊस येऊ राहिला एकदम फास्टमध्ये. सगळं जिकडं तिकडं पूर्णपणे पाणी होऊन गेलं आहे बसल्या. आणि खरंच लई पाऊस आला. कसं काय ना एवढं समजतं तुम्हाला? मग आमच्या लगेच सुरू कोथिंबीर लावतात. मग भाजी कोथमीर तुम्हाला बाजारून विकत काय नाही आणायचं आता इथून पुढं. सगळी कोथिंबीर लावून राहिले काय? हां, म्हातारीचं दुखणंच गेलं पाहिजे. औषध आणायचं ना आजीला. आणलं का? मग कोथमीर राहते. औषध सांगितलं आहे मी तुला. मेजर आणून राहिलं औषध. आता एवढी आजारी सर्दी वगैरे झाली, मी तिला म्हटलं दुपारी झोप, थोडे आराम कर. तर तिकडचं पाऊस आल्यानंतर स्टॉप झालं, तर इकडचं चालू केलं आहे. एवढी काय कामाची हवस आहे काय माहिती. सर्दीने जाम झाली सर्दीने. दूरवड ना भाई आज संध्याकाळी चुलीतला नाही ना वाढायचा. कमून डोळ्याची. त्याच्यामुळे वाढत का? आपल्या आजीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहेत ना, त्याच्यामुळे का चुलीला धूर नाही वाढायचं आहे. नाहीतर आजीने धूर पण वाढलं असतं. तर काही जाता नाही का गावात चाललो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो चिकूस त्यांचं घर. तर बघू शकता चिकूस त्यांचं घर. काय रे शाळा सुटली का? मी आता घर दाखवत होतं पाय. काय बरं काय काम आहे? काय काम आहे सांग ना. बरं आलो. शाळेत काय झालं सांगतोय. मला वाटलं शाळा नसून सुटल्या 5 वाजले वाटतंय. आलाय घरी. काय आलंय? आता आमच्या हरकतले पोरं लई नाचले पॅन्टवर उभा राहून. हा का? कसं म्हणजे काय झालं? काय होतं काय? पाऊस आला आणि आता पाऊस आला मग आम्ही ना लई पावसात हिंडलो. हा का? खेळलं काय पाणी? सुट्टी त्याला पाऊस घातल्यावर बघितली. लय वेळ ओपन होती का? हा लई म्हणजे मग वर्गात आल्यावर आम्ही लई हिंडलो. मॅडम म्हणते आहे ना ते कॉम्प्युटर भेटले ना आम्हाला. याचं ते म्हणजे शोधित होते ते बोला ते नेले. मग आम्ही लई खेळलो वर्गात.
मजा आली काय? हा मग पात्र आवाज येतो वरतून? कुठून वरती तर स्लॅब आहे ना, मग कसं येतो? स्लॅबवरती पाण्याचा आवाज कसा? हं? स्लॅबवरती येतो आवाज. तुमच्यावर स्लॅब आहे ना, हा मग कसं काय आवाज येणार आहे? थोडा येतो. हा का? जेवण बिवून केलं का? हं? हात पायवर धरले? हा आज काय काय केलं तो ब्लॉकमध्ये शूट? काय नाही, आज नाही का फिरलो थोडं आणि आत्ता घरी शूट केलं आहे. हे बघ आता हे क्लासला चाललंय. कोण? हे काय कार्तिकेयनला. हाय गाईज, आता आम्ही क्लासला चाललेलो आहे. तर आमच्या गावातच क्लास आहेत. आम्ही संध्याकाळी क्लासला जातो. कोणता क्लास आत्ता? क्लास आता मॅथचा आहे. मॅथचा? हां. बरं बरं, जा बघू शकता एक क्लासला चालली रे या. आणि इथं गावामध्ये कधीपासून चालू झाले? गावामधून शाळा सुरू झाल्यापासून जून महिन्यापासून. हा का? बरोबर, जायचं पण लांब नाही ना का सोडून येऊन? इथंच आहे जवळ. बरोबर, जा. दरवाजे लाव, मी नाही लावणार. मी मोकळा नाही, मी नाही लावणार. ऐकतच नाही, मलाच लावायला आलं ते. बोट वगैरे चेमटे ना का जरा जपून. बोट बीट जर म्हटलं मग काय करशील? फेकून ते त्याला. अयो, तुला घरातून फेकून द्यायचं. नाही. तुम्ही जास्वंदीचे फुलं नाही का भरपूर बघितले असते, पण एवढं मोठं जास्वंदीचं फुल कधी बघितलं आहे का? मी आत्ता माऊलीकडे आलो होतो आणि सहज बघितलं, तर म्हटलं आता तुम्हाला दाखव. तरी बघू शकता किती मोठं फुल आहे. जवळपास एक हाताच्या पेक्षा नाही का, हे बघा एक हातभर आहे डायरेक्ट. एवढं मोठं जास्वंदीचं फुल आहे. माऊली ते जास्वंदी कुठून आणली जा? ते आई आणलं कुठून तरी. होय, किती मोठं फुल आहे रे. फुल माझी फांदी लावली होती, बारीक एवढी फांदी ती. हां, ते कापून लावली ते. तेच मोठेली. एवढं मोठं फुल तू कधी बघितलं होतं कुठं? एवढ्याचं नाही कुठं. लय मोठे फुल आहे. कलम केलं सारखं आलं ते बार. हा हा, लय खतरनाक भारी आहे. आलं असं मी पहिले असे बारीक फुलं असेल, हे मोठे आले आता. आणि हे थोडी वेगळी जास्वंद आहे ना. हे पण आणले पण हे बघा, हे पूर्ण माऊली एवढे झाडं लावले आहेत. हे सगळे लावले आहे का? दोन. हां, आईन लावले ते. हे बघू शकता एवढे सगळे पूर्ण झाडं माऊलीने लावले आहेत. मी नाही लावले, आईन लावले ते. मी नाही लावले, आईन लावले ते. मावशीने लावले, सॉरी. मी लावले कापून दिलं होतं. तसं कुठं करून ठेवला. तीन लावले मी कापले. नाही हे पण कापले मी जांबाचं. आता फुटले म्हणजे. मी भरपूर जास्वंदी बघितल्यात, पण एवढं मोठं जास्वंदीचं फुल कधीच नव्हतं बघितलं. आणि त्यातल्यात नाही का गुलाबी नव्हतं बघितलं, लालच बघायचं जास्वंदी. तर काही नाही का, आपल्या मेजरच्या मुलीचा बड्डे आहे श्रावणीचा. तिला आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून सर्व कोण नाही का बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा देऊ. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाळा. तर आता सगळेजण आले तर बड्डे सेलिब्रेशन करायसाठी आणि केक वगैरे होऊ शकताय. मस्त केक आणला आहे. काही जाऊ शकता. शंकर रील शूट करून राहिला तिकडे. समोर बघा. केक कट करा. केक आता लगेच करायचं का? हॅपी समोर बघा. गाईज बघू शकताय, हे दोघं नाही का क्लासमेट आहे एकदम, नाही का बेंच मित्र लहानपणापासून. आता नाही का एक मित्राला नाही का वाट लावताना एक मित्र राहिलाय. हॅपी बर्थडे तुटलं माग. झोपले तुम्हाला जसं की माहिती आहे की आपल्या मेजरची सुट्टी संपली आणि आता 2 तासामध्ये निघायचं आहे. त्याचा बड्डे 8 तारखेला आहे, पण आता नाही का त्याच्या मुलीचा बड्डे होता, ते सेलिब्रेट केला आणि आता त्याचा पण बड्डे सेलिब्रेट करायला सर्व फॅमिली मिळून. तर आता त्याचा केक कट करू आपण सर्व. तर काहीच आपल्या आज यूट्यूब फॅमिलीकडून आपल्या रमेशच्या मुलीला आणि त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि आता ते 2 तासामध्ये चाललं आहे एक फौजीची लाईफ नाही का, कारण आज आपला भारत देश काय यांच्या जीवावरती आहे. सगळी फॅमिली वगैरे सोडून त्याचं ते दुःख आज दिवस मी बघतोय ना, मी शब्दात व्यक्तच नाही करू शकत. त्याच्याकडूनच आपण ऐकून घेऊ. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मला आणि मुलीला बड्डेच्या शुभेच्छा दिल्याबद्दल. आणि काय असते टाईमाअभावी आपण बड्डे असा साजरा केला आहे,
हे अवघ्या 10-20 मिनिटात निलेक्शन त्यांचं सगळ्यांचं म्हणणं झालं की आपण बड्डे साजरा करू. तर माझा बड्डे 8 तारखेला आहे, पण हे म्हणले आज केक कापायचा आहे. तर यांनी माझ्यासाठी केक आणला आणि यांचं असंच प्रेम सगळ्यांचं आणि तुमचं यूट्यूब फॅमिलीचं मला राहो त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाकी इथं सगळं माझ्या आता परिवार आहे बसलेला, सगळं मी थोडं इंट्रोडक्शन करून देतो. इंट्रोडक्शन आई आहे, भाऊ आहे, चुलते वगैरे आलेले, चुलत भाऊ. हा आतमध्ये चालल्यात त्या वहिनी येतात, आई आहे. हे आमचे सगळे चुलत भाऊ पुतणे आणि हे आमचे सर्वात मोठे इकडं भाऊ आणि हे आमचे एकदम म्हणजे काय म्हणतात ना, आमच्या फॅमिलीचं सगळ्यात थोर व्यक्तिमत्व असतं पाठक यांची पण आज उपस्थिती इथं. तुम्ही यांच्या ड्रेसवर जाऊ नका. तुम्ही म्हणता ना की थोर व्यक्तिमत्व सांगताय ना, तुम्ही असं ड्रेस घालून काय इथं. चला अमोल शेठ पण आलेले आहेत आज. तर सर्व फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या एवढा शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. हॅपी जर्नी. लवकरच भेटू. जाऊ का 5 महिन्यानंतर. चालतं. चल तर बड्डे करून आता जस्ट घरी आलो आहे आणि आता नाही का मेजर कोण रे पाडूनसा आयुर्वेदिक कप सिरप सांगितलं होतं त्याला, तो पण घेऊन आला आहे. पण आजी नेमकं आत्ता नाही का जेवण वगैरे करून आणि तिनं वाफ वगैरे घेतली विक्सची, त्याच्यामुळे आजी म्हटली उद्या सकाळी घेते आणि आता ती झोपली. तर आता उद्या देऊ तिला, याने एकदम मस्त फरक पडेल आणि तिचा गळा मोकळा होईल. तर काय आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आज खरंच भरपूर चांगले मुवमेंट झाले आता. आणि आज नाही का मेजर त्याच्या मुलीचा दोघांचा बड्डे केला आहे आणि म्हणजे आज पूर्ण दिवस नाही का मित्रामध्येच घातला, प्लस आजी आजोबांसोबत पण घातला. तर आजचा दिवस कसा गेला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू आपल्या असंच उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि सगळेजण एकदम हॅपी राहा. काय खायला दाखव ना, बड्डेचं काय काय खायला. समोसा आहे, चिवडा आहे, जिलेबी आहे, केक आहे, मस्त आहे ना. रोज बड्डे असा